हे सरकार नालायक आहे. हे सरकार आमच्या तोंडातला घास हिरावून घेत आहे असं म्हणतायत कर्नाटकातील बाईक टॅक्सी चालक. यामागील कारणही तसंच आहे. कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळे आज 6 लाख बाईक टॅक्सी चालक बेरोजगार झालेत. कर्नाटक सरकारनं रॅपिडो, ओला, उबर अशा बाईक टॅक्सी सर्व्हिसेसला कर्नाटकात बंदी घातली आहे. आपण आता जे पाहतोय ते शब्द आहेत राहुल गांधींचे. भारत छोडो यात्रेवेळी ज्यांच्या गाडीवर बसले, ज्यांच्यासोबत बोलून फक्त सहानुभूती दाखवण्याचं नाटक केलं, त्यांना आज वाऱ्यावर सोडून दिलंय. राहुल गांधी म्हणाले होते, आमच्या कर्नाटक सरकारनं ऐतिहासिक पाऊल उचललंय. जिथे राहुल गांधी ऐतिहासिक पावलांची भाषा करत होते, तिथल्याच सरकारनं बाईक टॅक्सी चालवणाऱ्या तरुणांना रस्त्यावर आणून उभं केलंय. ही परिस्थिती आहे राहुल गांधी ज्याला ऐतिहासिक पाऊल म्हणतात, या कर्नाटक सरकारच्या धोरणाची. पण देवाभाऊंच्या नेतृत्वात आपला महाराष्ट्र मात्र बाईक टॅक्सी पॉलिसीमध्ये अग्रेसर आहे. देवाभाऊंनी आणलेल्या बाईक टॅक्सी पॉलिसीमुळे महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सर्व्हिसेस जोमानं सुरू आहेत. महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय देवाभाऊंनी घेतला. देवाभाऊंमुळे आज सामान्यांसाठी कमी खर्चात प्रवास करणं सोपं झालंय. खासगी दुचाकींना सुद्धा व्यावसायिक वापरासाठी परवानगी मिळाली आहे. ॲप आधारित बाईक टॅक्सी प्लॅटफॉर्म्सना महाराष्ट्रात काम करण्याची मुभा मिळाली. पारदर्शकता, ट्रॅकिंग आणि ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित केली गेली. आणि सर्वात महत्त्वाचं, देवाभाऊंनी या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्यात. या माध्यमातून शहरी भागात 25,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. जे राहुल गांधी नेहमी रोजगारावरून महाराष्ट्रावर बोट उचलत असतात, त्यांना आता कर्नाटकमधली ही परिस्थिती दिसत नाही का? अडचणी सगळीकडे असतात, पण त्यातून मार्ग काढणं हीच तर नेतृत्वाची कमाल असते, जी देवाभाऊंनी करून दाखवली आहे. बदलत्या जगासोबत देवाभाऊ महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. देवाभाऊंनी कर्नाटक सरकारसारखं अडचणींना घाबरून बाईक टॅक्सी पॉलिसी बंद नाही पाडली, तर तिला अधिक बळ दिलंय.